परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची आषाढी एकादशी या संदर्भातील मुलाखत. आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या साऱ्यांवरती शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, वारी म्हटलं की आपल्या समोर उभा राहतो तो कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा राहिलेला सर्वसामान्यांचा भोळा बाबडा देव पांडुरंग. आणि आषाढी असो, कार्तिकी असो, त्याकडे वाहणारा भक्तांचा ओढा आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. तर आज याच अनुषंगाने आषाढी वारी अर्थात देवशयनी आषाढी एकादशी याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आणि याविषयी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं आधी स्वागत करूया. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. तर देवशयनी आषाढी एकादशी याविषयीच आपण बोलतोय. तर ही नेमकी काय असते, म्हणजे देवशयनी असं नाव काय आहे आणि ही काय आहे नेमकी आषाढी एकादशी? सर्वप्रथम आर्मीच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करतो. आता देवशयनी आषाढी एकादशी हे नेमकं काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. आषाढी एकादशी म्हटलं की जसं तुम्ही म्हटलात, आपल्याला आठवते पंढरपूरची वारी. वारीमध्ये भक्तीमध्ये न्हावून निघणारे ते वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाचं जयघोष करत चाललेले ते वारकरी हे आपल्याला आठवतात. आता ही नेमकी देवशयनी ह्या आषाढी एकादशीला का म्हटलेलं आहे तर हे आपण थोडक्यात पाहूया. जसं कुठल्याही वाराला किंवा कोणत्याही तिथीला, कुठल्याही मासामध्ये देवतांचं विशिष्ट तत्व अधिक प्रमाणात जागृत असतं. आणि मग तो जो तिथी आहे, तो वार आहे किंवा तो मास आहे, महिना आहे, तो त्या देवतेच्या उपासनाला जोडला जातो. जसं की चतुर्थी म्हटलं की आपण म्हणतो गणपतीची उपासना, महाशिवरात्र म्हटलं की आपण म्हणतो शंकराची उपासना, श्रावण म्हटलं की आपण शंकराची उपासना म्हणतो. तसं एकादशी म्हणजे श्री विष्णूची उपासना. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात, पण त्या 24 एकादशांमध्ये आषाढी आणि कार्तिकी ह्या एकादशींना विशेष महत्व आहे. आणि त्यातही आषाढी जी एकादशी आहे ना, तर त्या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. यामागे आपल्या पुराणामध्ये काय सांगितलंय ते भगवान श्री विष्णू जे आहेत तर ते ह्या एकादशीला, या दिवशी क्षीरसागरात जातात आणि योगनिद्रेमध्ये ते जातात, म्हणजे ते विश्रांती घेतात. तो जो काळ असतो विश्रांतीचा, तो असतो 4 महिन्यांचा, आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत. यालाच आपण चातुर्मास असं म्हणतो. आणि म्हणून आपल्याकडे ह्या आषाढी एकादशीचं विशेष असं महत्व सांगितलेलं आहे. या दिवशी जे भाविक असतात, जसं आपण मगाशी म्हटलं की वारी आहे, तर या दिवशी वारी निघते, भक्तांचा जो मेळा आहे, वारकरी आहेत, तर ते ठिकठिकाणांहून याच आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला एकत्र येतात. आणि एक मोठा मेळा, त्याला म्हणतो की धर्माचा एक मोठा मेळावा आहे. एक मोठं जगामधलं आगळं वेगळं वैशिष्ट्य की कोणीही न बोलवता, ते कुठलंही निमंत्रण न देता सगळे वारकरी हे केवळ त्या पांडुरंगाच्या भक्तिपायी तिथं एकत्रित आलेले असतात. आणि हेच या आषाढी एकादशीचं एक वैशिष्ट्य आहे. कुठलीही एकादशी म्हटलं की आपल्याकडं उपवास हा केला जातो एकादशीच्या निमित्तानं. मग या देवशयनी एकादशीच्या निमित्तानं तर उपवासाला का वेगळा अर्थ आहे का? आता ही जी आषाढी एकादशी आहे तर ह्याच्या मागचं ना एक थोडं शास्त्र आपण समजून घेऊया. एकादशी ही खरी देवता आहे आणि ह्याच्या मागे एक कथा पण आहे. खूप पूर्वी देव आणि दैत्य, दानवांमध्ये आणि देवांमध्ये एक युद्ध सुरू होतं. कुंभ नावाचा एक दैत्य होता आणि त्या दैत्याचा मुलगा मृदुमान्य यांनी काय केलं की एक तप केलं, प्रचंड तप केलं, तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं.
आपल्याला सगळ्यांना माहिती की शंकर कसा भोळा आहे ना, हो. जे मागेल ते भगवान शिव देऊन टाकतात. आणि त्यांनी काय केलं, शंकराला अमरपद मागितलं आणि भगवंताने ते देऊन टाकलं. अच्छा. आता हे अमरपद मागितल्यावरती त्याच्यामध्ये तो प्रचंड शक्तिशाली झाला आणि सगळे देव एवढे भयभीत झाले की अगदी ब्रह्मा विष्णू शिवा सकट सगळे देव हे त्रिकूट पर्वतावर गेले आणि तिथल्या एका गुहेमध्ये ते लपून बसले. तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी होता. अच्छा. मग त्या दिवशी सगळ्या देवतांना उपवास घडला. हो. पर्जन्यधारेमध्ये त्यांना स्नान पण झालं आणि सगळे देव एकत्र होते. त्या सगळ्यांची एकत्रित सात्विकता, एकत्रित शक्ती ही एकत्रित आली आणि त्यांच्या एका श्वासातून एक नवीन शक्ती जन्माला आली की ज्याचं नाव एकादशी असं आहे. अच्छा. आणि त्या शक्तीने काय केलं की त्या मृदुमान्य नावाचा जो दैत्य होता त्या दैत्याला त्यांनी ठार केलं. म्हणजे आषाढी एकादशीचं एक वैशिष्ट्य काय आहे ना की त्या दिवशी सर्व देवतांचं जे तेज असतं ना ते एकवटलेलं असतं. अच्छा. आणि म्हणून ते तेज आपल्याला मिळावं, सर्व देवतांची आपल्याला शक्ती मिळावी यासाठी आषाढी एकादशीचं व्रत करतात. त्या दिवशी उपवास केला जातो. मुळात उपवास म्हणजे काय तर परमेश्वराचं सानिध्य म्हणजे उपवास. आणि म्हणून ती आपल्याला शक्ती मिळावी, ती ऊर्जा मिळावी, ते चैतन्य मिळावं यासाठी त्या दिवशीचा उपवास केला जातो. आषाढी एकादशीच्या व्रतासंदर्भात सांगितलेलं आहे की ते जर व्रत चिकाटीने, निष्ठेने आणि श्रद्धेने जर आपण केलं तर केवळ या जन्मातली नाही तर मागील अनेक जन्मातली पापं सुद्धा नष्ट होतात आणि जो ते व्रत करतो त्या भक्ताला मोक्ष मिळतो. अच्छा. असं या व्रताचं वैशिष्ट्य आहे. मग आता तुम्ही म्हटलं की एकादशी म्हणजे एकादशीच ही एक देवता आहे. तर मग ह्या एकादशीचा संदर्भ पंढरपूरच्या विठ्ठलाशी कसा जोडला गेला आणि ती वारीची प्रथा कशी सुरू झाली? या प्रश्नाच्या आधी आपण थोडंसं व्रतासंदर्भात जाणून घेऊया कारण तो भाग मगाशी राहिलाय. आता हे जे व्रत केलं जातं ना ते व्रत करण्यामागे पण काही पद्धत आहे. हे व्रत कसं करतात तर आषाढी एकादशीच्या आधी जी दशमी असते तर त्या दशमीला एकभुक्त राहायचं असतं, म्हणजे एक वेळ जेवायचं. एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून प्रातस्नान करायचं, भगवान श्री विष्णूला तुळस व्हायची आणि त्याचं पूजन करायचं, दिवसभर उपवास ठेवायचा. त्यानंतर रात्री भजन कीर्तन नामस्मरणामध्ये जागरण करायचं. द्वादशीला सकाळी परत लवकर उठायचं, वामन रूपामध्ये श्री विठ्ठलाची पूजा करायची आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं तो पारणं म्हणजे उपवास त्या दिवशी तो सोडायचा असतो. एकादशी आणि द्वादशी या दोन्ही दिवशी तुपाचा दिवा हा लावायचा असं शास्त्रात सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने जर हे व्रत केलं, भक्तिभावाने केलं तर ह्याचा निश्चितच मोठ्या प्रमाणावरती लाभ होतो. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्याचा कुठं उल्लेख आहे का, नाही, हा संबंध वारीशी कसा जोडला? हा संबंध वारीशी कसा जोडला गेला? अगदी बरोबर. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली आणि ही निर्मिती करून त्यांनी पुन्हा एकदा भागवत धर्माची स्थापना केली. आणि त्यांनीच काय केलं ना की वारीची जी प्रथा परंपरा आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याची. म्हणून ज्ञानेश्वर रचिले पाया असं म्हणतात ना. मग त्यांनी काय केलं ना की सगळ्यांना एकत्रित करून नामदिंडी सुरुवात केली. आणि म्हणून बघा वारीमध्ये ना कुणी नुसतं जात नाही, रामकृष्ण हरी नामजप करत जातं. वारी म्हणजे काय तर ती नामदिंडी आहे. आणि ती सुरुवात ही ज्ञानेश्वर महाराजांनी ही जेव्हा त्यांनी तो भागवत धर्माची स्थापना केली तेव्हापासून ही वारीची प्रथा परंपरा ही सुरू आहे. आपण बघतोय आता बहुतांश देवांना आपण गाभाऱ्याच्या आत जाऊन दर्शन घेऊ शकत नाही. गाभाऱ्याच्या बाहेरूनच आपण कुठल्याही मोठ्या देवाचं आपण दर्शन बाहेरूनच घेतो. देव आपल्या महाराष्ट्रातला एकमेव देवता ही विठ्ठल अशी आहे की जिथं वारकरी त्याच्या अगदी पायावर डोकं ठेवू शकतात. तर मग या मूर्ती मागचं शास्त्र नेमकं काय आहे आणि हा पांडुरंग विटेवर नेमका का उभा आहे? आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला उत्तर थोडंसं आधी देऊया की पांडुरंग हा जो आपल्याला दिसतो विटेवर उभा दिसतो, तर तो विटेवर उभा का आहे ते आपण बघूया. त्याच्या मागे पण एक खूप सुंदर अशी कथा पुराणामध्ये सांगितलेली आहे की एकदा काय झालं की म्हणजे पांडुरंग म्हणजेच श्री विष्णूचं रूप मानतात.
तर एकदा काय झालं की रुक्मिणी जी आहे तर ती रुसली आणि ती पंढरपूरच्या इथे एक दिंडीर वन होतं, त्या दिंडीर वनात जाऊन बसली. सर्व देव हे तिला शोधायला बाहेर पडले. त्याचवेळी पुंडलिक नावाचा एक भक्त होता आणि तो भक्त आई वडिलांची सेवा करणे हेच त्याचं व्रत होतं आणि तो अत्यंत निष्ठेने ते व्रत करत होता. साधना म्हणून त्याचं ते व्रत सुरू होतं आणि हे भगवान श्री विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णांना हे माहित होतं. मग असा आपला भक्त कोण आहे हे बघण्यासाठी स्वतः भगवंत त्यावेळी तिथे पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यावर जिथे पुंडलिकाची कुटी होती त्याच्या बाहेर भगवंत तिथे स्वतः गेले. पुंडलिकाच्या लक्षात आलं की स्वतः ईश्वर आलेले आहेत, देव स्वतः आलेला आहे, पण आई वडिलांचं जी सेवा आहे तर ते व्रत आहे, व्रत तोडायचं कसं आणि मग आलेल्या देवाचं स्वागत तरी कसं करायचं. या विवंचनेमध्ये त्यांनी काय केलं, तिथली एक वीट होती, ती वीट घेतली आणि ती त्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी ती तिथे ठेवली, टाकली त्या त्यांच्या बाजूला आणि सांगितली तिथे तुम्ही उभं राहा, तोपर्यंत मी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करतो. आणि ती त्यावेळी स्वतः भगवान विठ्ठल म्हणजे विष्णूचं रूप ते त्या विटेवरती स्थानापन्न झाले. त्यांची ही भक्ती पाहून देव प्रसन्न झाला आणि त्यांनी त्यांना विचारलं की सांग तुला काय वर पाहिजे ते माग, तुला हवं ते माग. त्यांनी सांगितले मला प्रपंचातलं काहीच नको आहे, मला काय हवंय की तू तुझी कृपादृष्टी अखंड माझ्यावर ठेव आणि तू इथे स्थानापन्न हो, जेणेकरून माझे जे भक्त आहेत ते भक्त थेट तुझ्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांच्यावर सुद्धा तुझी अशीच कृपादृष्टी राहील. आणि म्हणून आपल्याला काय दिसतं की विठ्ठल हा विटेवरती तिथे उभा आहे. आणि तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला त्याचं उत्तर देऊया आता की हा जो वर आहे हा वर लगेचच दिला श्रीकृष्णाने आणि हा वर दिल्यावरती तिथे ते स्थानापन्न झाले, विटेवरच आहेत आणि ज्या वराप्रमाणे सर्वसामान्य भक्त सुद्धा थेट त्यांच्या चरणांपर्यंत तिथे जाऊन पोहोचतो. आणि म्हणून आपल्या विठ्ठलाला काय म्हणतात ना की विठ्ठलाला सर्वसामान्यांचा देव म्हणतात, की अगदी लहान थोरापर्यंत श्रीमंतांपर्यंत कोणीही जाऊन त्यांच्या चरणांची तिथे डोकं टेकू शकतो, तर तो त्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही जे म्हटलात त्याप्रमाणे हेच आपल्या महाराष्ट्रातलं एक आगळं वैशिष्ट्य आहे की त्या चरणांपर्यंत आपण जाऊन देवाचं दर्शन घेऊ शकतो. पंढरपूरच्या जे विठ्ठलाचं जे मूर्तीचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण मगाशी म्हटलं ना की थेट चरणांपर्यंत आपल्याला जाता येतं, मूर्तीकडे पाहता येतं, तर जी मूर्ती आहे ती पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या मूर्तीचं जे विज्ञान आहे ते विज्ञान आपण समजून घेऊया. एकतर ती मूर्ती कशी आहे, काळी आहे. आता सर्वसामान्य भक्तांना आपल्याला ती काळी दिसते मूर्ती, पण जे उन्नत असतात संत असतात ना तर त्यांना कसं त्यांना ती मूर्तीनं सूक्ष्म दृष्टीने पांढरी दिसते आणि म्हणून त्यांना पांडुरंग असं पण म्हटलेलं आहे, पांढऱ्या रंगाचा हे त्यांना म्हटलेलं आहे. त्या मूर्तीचा जो कटीकरचा म्हणजे कमरेपासून खालचा जो भाग आहे तो ब्रह्मस्वरूप आहे. कटीपासून तो मानेपर्यंतचा जो भाग आहे तर तो विष्णू स्वरूप आहे आणि मानेपासून वरचा जो भाग आहे तो शिवस्वरूप आहे. ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीकडे आपण जर का व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात कसं येईल की भगवंताच्या छातीवर एक खूण आहे, त्याला वत्सलांचन असं म्हणतात, श्री वत्सलांचन. म्हणजे पुराणात ती कथा पण सांगितलेली आहे की भृगु ऋषींनी एकदा श्री विष्णूच्या छातीवर लाथ मारली आणि ती लाथ मारल्यावर त्याच्या बोटाची जी खूण आहे तर ती भगवंत अगदी अभिमानाने मिरवतोय. म्हणजे कुठलाही अहंकार न बाळगता देव आपल्यातून काय शिकवतो की कुठलाही अहंकार कधी बाळगू नये आणि म्हणून ती वत्सलांचनाची खूण ही भगवंताच्या छातीवर आहे. मूर्तीमध्ये अजून एक काय आहे तर भगवंताच्या कटीभोवती करदोडा आहे. आता करदोडा म्हणजे ते कशाचं द्योतक आहे तर आपल्या ज्या वासना असतात, इच्छा असतात तर त्याच्यावरती भगवंताचं नियंत्रण आहे आणि ते नियंत्रण आपल्यालाही ठेवायला हवं हे यातून आपल्याला प्रदर्शित होतं. हातामध्ये काठी आहे, मूर्तीच्या बाजूला काठी आहे. आता काठीचं वैशिष्ट्य काय आहे तर आपल्याला माहिती आहे गुराखी जे असतात तर गुरं जेव्हा सैरावैरा धावायला लागतात तेव्हा ते त्या काठीचा वापर करतात. तसंच आपले जे मन आहे ते मन जेव्हा इकडे सैरावैरा धावतं, जेव्हा दोष अहंकार उफळून येतात तेव्हा आपण सुद्धा विवेक रूपीची काठी आहे
प्रत्येक मनुष्यामध्ये सतत विवेक असतोच ना, ती विवेक रूपी काठी आपल्याला वापरायची आहे आणि ते यातून आपल्याला श्री विठ्ठल हे सांगतोय. आपण जर त्याची कुंडलं बघितली तर ती कशी आहे, ती माशाच्या आकाराची आहेत. त्याचा भावार्थ काय आहे, तर मासा जो आहे ना हा कसा आहे, चंचल आहे, पाण्यात सतत इकडे विहार करत असतो, तसं आपलं मन चंचल असतं. मग माशाच्या आकाराची काय, तर त्या आपलं जे मन आहे तर ते सुद्धा आपल्याला असं भगवंताच्या चरणी अर्पण करायला पाहिजे, जेणेकरून ते मन पण स्थिर होईल. दुसरं अजून एक काय, ते त्यांनी कानातच परिधान का केलंय, कानाने काय करतो, आपण श्रवण करतो ना. मासा हा जलामध्ये असतो आणि पाण्यामधला प्रत्येक तरंग आहे ना, तो तरंगाकडे त्याचं लक्ष असतं. तसं मनुष्याने सतत ईश्वराची भक्ती आणि ईश्वराचं स्मरण हे श्रवण केलं पाहिजे. हा त्याच्या मागचा भावार्थ आहे. देवाच्या पायामध्ये बेडी पण आहे. बेडी कशासाठी आहे, तर भक्ताने सतत चांगलं वाईट हे पाहायला पाहिजे. आपण जे चांगलं करतोय तर चांगलं करत असताना कुठेतरी अहंकार निर्माण होत नाहीये ना, ते पाहायला पाहिजे. आणि वाम मार्गाला, वाईट मार्गाला तर आपण जायलाच नको, हे लक्षात ठेवण्यासाठी पायामध्ये ते तोडे पण आहेत. तर अशा प्रकारे एक सुंदर आणि सुबक पांडुरंगाची मूर्ती आहे की ज्या मूर्तीच्या माध्यमातून आपल्यालाच वेगवेगळ्या आध्यात्मिक स्तरावरचे पैलू यातून शिकायला मिळतात. आता तुम्ही मग बोलताना मग अशी म्हटलात की भक्त पुंडलिकाने वीट फेकली आणि त्या विटेवरती पांडुरंग उभा आहे. पण त्याच्याच आरतीत आपण बघतोय की युगे 28 विटेवरी उभा असं म्हटलं जात आहे. हो. मग हा युगे 28 याचा काय संदर्भ आहे नेमका त्या आरतीमधला? त्या आरतीमधला आता आपण जर काळाची रचना पाहिली तर 4 युग आहेत. आता सध्या कलियुग सुरू आहे. त्यापूर्वी द्वापर युग होतं, त्यापूर्वी त्रेतायुग होतं आणि त्यापूर्वी सत्ययुग होतं. आता हे 4 युग आहे ना, हे 4 युग मिळून एक महायुग तयार होतं. आता ही जी 4 युग आहेत ना, तर अशी 7 महायुग झालेली आहेत आणि आता 8वं महायुग सुरू आहे. 7 महायुग म्हणजे काय, तरी 7 चोक 28. 28 युग झालेली पांडुरंग तिथे त्या विटेवरती उभा आहे. हे असा एक त्याच्या मागचा तो अर्थ आहे. अच्छा. दुसरा एक अर्थ त्याच्यामध्ये कसा आहे की आपण जर बघितलं तर 4 वेद आहेत, त्यानंतर 18 पुराण आहेत आणि 6 शास्त्र आहेत. या सगळ्याची आपण जर का बेरीज बघितली तर ही परत किती येते, तर ही येते परत 28. म्हणजे थोडक्यात काय, तर श्री विठ्ठल त्याच्या चरणी हे 4ही वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही सगळी त्याच्यामध्ये सामावलेली आहेत. अशा अर्थाने सुद्धा युगे 28 ते युगे 28 विटेवरी उभा हे घेतलेलं आहे. अच्छा. आता पंढरपूरच्या वारीचं म्हणजे आपण बघतोय प्रचंड गर्दी, त्याच्याविषयी ओढ ही सगळ्यांनाच असते, म्हणजे अगदी सर्वसामान्यांच्या पासून वारकरी तर त्यात असतातच. नेमकं या वारीचं आध्यात्मिक महत्व काय, म्हणजे आपल्याला सर्वसामान्य लोक ही कधी ना कधी एकदा पंढरपूरची वारी करावी अशी मनोकामना ठेवतात. तर या वारीचं आध्यात्मिक महत्व काय आहे? वारीचं जे वैशिष्ट्य आहे ना, ते वैशिष्ट्य सांगताना काय सांगितलं आपल्या पुराणामध्ये की 5 वेळा काशी यात्रा, 3 वेळा द्वारका यात्रा, हे मिळून जेवढं पुण्य मिळतं ना, हे दोन्ही मिळून तेवढं पुण्य एका वारीने मिळतं. अच्छा. हे वारीचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आणि हे वैशिष्ट्य सांगताना आपल्याला इथे पंढरपूर हे जे तीर्थ आहे ना, या तीर्थाचं पण एक आपल्याला महत्व जाणून घ्यायला लागेल. म्हणजे असं म्हटलेलं आहे की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. संत नामदेव महाराजांनी काय म्हटलंय की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे ह्यामधून आपल्या लक्षात काय येतं की पंढरपूर ही जी भूमी आहे ना, किंवा हा जो प्रदेश आहे, तर हा प्रदेश अत्यंत पुरातन आहे. म्हणजे असं सांगितलं जातं की 2 क्षेत्र आहेत, एक काशी आणि एक म्हणजे पंढरपूर. ही दोन्ही क्षेत्र अशी आहेत, या क्षेत्रांचं वैशिष्ट्य काय आहे की प्रलय काळात सुद्धा ही क्षेत्र तशीच राहणार आहेत. या 2 क्षेत्रांचं वैशिष्ट्य काय, तर काशी क्षेत्र हे भगवान शिवाचं आहे आणि पंढरपूर क्षेत्र हे भगवान श्री विष्णूचं आहे. आणि म्हणून इथे लक्षात काय येतं आपल्याला की प्रत्येक संतांनीच पंढरपूरच्या जे महिमा आहे तो महिमा वर्णन केलेला आहे. साक्षात तिथे पंढरीनाथ म्हणजे पांडुरंग साक्षात देव तिथे आलेला आहे. संतांच्या भक्तीने, संतांच्या मांदियाळीने, किंवा आपण म्हणूया की आपले जे वारकरी आहेत, सामान्य भक्त, त्यांच्या भक्तीने तिथली जी पंढरपूरची शक्ती, देवताची शक्ती आहे, ती शक्ती जागृत झाली आहे. आणि त्यामुळे ते एक जागृत आणि पवित्र ठिकाण आहे.
आणि त्यामुळे वारीला आपण गेलो की त्या वारीचा आपल्याला 100% आध्यात्मिक स्तरावरती त्याचा लाभ होतो. आता आपण बघतो ना की वारीला चालत जातात. आता वारीला चालत जेव्हा जातात तेव्हा काय होतं की आपण असं म्हणतो की भगवंताच्या ठिकाणी तन मन धन आणि सर्वस्व पण अर्पण करायचं असतं. वारीला जेव्हा चालत जातात तेव्हा कुठेतरी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता सगळे वारकरी तिकडे जात असतात. म्हणजे काय होतं, त्यांचा तनाचा जो त्याग आहे तो त्या माध्यमातून होतो. त्यानंतर कुठेतरी त्या 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 दिवसांपुरता त्यांनी संसाराचा त्याग केलेला असतो, मनाचा त्याग होतो. अखंड मनाने नामस्मरण करत असतात. आणि धनाला त्याग म्हणजे काय, तर अनेक जण आपल्या जी व्यवसायाचं उपजीविका आहे तर ती बाजूला ठेवून तिथं गेलेलं असतं. बरोबर. म्हणजे ह्या वारीला जाण्यातून आपण जर का ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर लक्षात कसं येईल ना की खरंच आपण जर निष्ठेने आणि मनाने आणि आपण अगदी भक्तिभावाने जरी वारी केली तर यातून आपल्याला आध्यात्मिक उन्नती होऊन निश्चितच मोक्ष साधला जाणार आहे. अच्छा, मग या वारीतून आपल्याला काही शिकायलाही मिळतं. हम्म. तर काय नेमकं ते काय शिकता येईल? वारीमधून आपल्याला लक्षात कसं येतं की अनेक जे भक्त आहेत पांडुरंगाचे ते त्यांच्या अडी अडचणींवर सुद्धा मात करून तिथे आलेले असतात. वारीमध्ये आपल्याला अनेक संतांची दर्शनं होतात. वारीमध्ये आपल्याला अनेक असे प्रसंग अनुभवायला मिळतात की त्या अनेक संकट पण येतात काही जणांना, की त्या प्रसंगावरती देव कसा आपल्याला राखतो, देव कसा आपला सांभाळ करतो हे सुद्धा आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. वारीमध्ये काय होतं ना की आपली जी देहबुद्धी आहे ना, सर्वसामान्य आपल्याला देहबुद्धी खूप असते ना, आपल्या देहाचं महत्व खूप असतं. वारीमध्ये काय होतं ना की ही जी देहबुद्धी आहे ना, ही देहबुद्धी कमी व्हायला सुरुवात होते. वारीमध्ये अगदी राजापासून ते रंगापर्यंत सगळे एका रांगेत असतात ना. बरोबर. जो अहंकार असतो तर तो अहंकार सुद्धा वारीच्या माध्यमातून कमी व्हायला मदत होते. आपलं जे पद आहे, प्रतिष्ठा आहे, ते सगळं दूर ठेवून आपण त्या रांगेत उभं राहिलेलो असतो. म्हणजे वारीमधून काय होतं ना की आपल्याला शिकायला काय मिळतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, संत दर्शन की जे दुर्लभ आहे, हे सुद्धा आपल्याला यातून मिळतं. आणि कुठेतरी आपल्या जीवनाला एक नवीन दिशा या वारीच्या माध्यमातून आपल्याला निश्चित मिळते. अच्छा, तर मगाशी म्हणतात की पंढरपूर आणि काशी ही वेगवेगळी म्हणजे आपली याची क्षेत्र आहेत आणि ती आता तिथून पंढरपूरमधून भीमा नदी वाहते. तिचं नाव सर्वत्र भीमा आहे, पण तिथं फक्त पंढरपूर पुरतं तिचं नाव चंद्रभागा म्हटलं जातं. मग हे नेमकं का, म्हणजे त्या क्षेत्राचं ते विशिष्ट महत्व आहे म्हणून का, किंवा काय? अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. महाराष्ट्रामध्ये त्या नदीला भीमा म्हटलं जातं, भीमा किंवा भिवरा. केवळ पंढरपूरच्या त्या क्षेत्रामध्येच त्या नदीला चंद्रभागा असं नाव दिलेलं आहे. त्याचे कारण काय आहे, तर चंद्राकृती वळण आहे त्या नदीचं. तिथे एक चंद्राकृती वळण आहे, चंद्रासारखा आकार आहे त्या नदीचा. आणि त्याच्या मागे अजून एक कारण काय सांगतात ना की पुराणामध्ये काय सांगितलंय की एकदा काही कारणाने चंद्राला एक शाप मिळाला होता आणि ते शापाचं परिमार्जन होण्यासाठी चंद्राने काय केलं की त्या नदीमध्ये त्यांनी स्नान केलेलं आहे. आणि तेव्हापासून ती नदी ही चंद्राच्या आकारामध्ये झालेली आहे. अच्छा, म्हणजे त्या नदीचं एक वैशिष्ट्य काय आहे ना की चंद्र सुद्धा त्यातून शापमुक्त झालेला आहे. आणि ह्या चंद्रभागेचं, भीमा नदीचा जो उल्लेख आहे तो हा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो, अगदी महाभारतामध्ये सुद्धा आढळतो, रामायणामध्ये देखील याचा उल्लेख आढळतो. त्यामुळं अगदी पूर्वीपासूनच या नदीला चंद्रभागा असे म्हटलेलं आहे. ते फक्त पंढरपूर पुरतच ते मर्यादित आहे. बाकी कुठेही त्या नदीला चंद्रभागा म्हटलेली नाही. म्हणजे त्या नदीचा उगम होतो भीमाशंकरच्या इथे, पण तिथून त्या नदीला भीमा नदी असंच म्हटलं जातं. बरोबर. आता आपण वारीच्या काळात बघतो पंढरपूरमध्ये प्रचंड जनसमुदाय येतो, वारकरी तर असतातच, त्यासोबत सर्वसामान्य लोकही खूप वारीच्या निमित्तानं पंढरपूरला दर्शनासाठी जातात. आता शासनानं बऱ्याच सोयीसुविधा केलेल्या आहेत, तरी सुद्धा तेवढ्या लाखो लोकांची सर्व प्रकारची सोय शासन स्तरावरती किंवा त्या मंदिर ट्रस्ट स्तरावरती होत नाही. मग काही त्याच्यातून वारीच्या वेळी इतर अनेक आपण गोष्टी बघतो ज्या नकारात्मक गोष्टी पुढे येत असतात. तर एक भक्त म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, म्हणजे ह्या गोष्टीचा म्हणजे या पूर्ण श्रद्धेचा अनादर होऊ नये यासाठी एक सर्वसामान्य माणसानं कशी काळजी घेतली पाहिजे?
सगळ्यात एक महत्वाचं काय आहे ना, की आपण वारीला जेव्हा भक्त म्हणून जातो, आता मुळात भक्त शब्दाची व्याख्या समजून घेऊ. भक्त म्हणजे जो विभक्त नाही तो म्हणजे भक्त, जो ईश्वरशी पूर्ण एकरूप झालेला आहे. तर ईश्वर कसा आहे, तर ईश्वर हा कसा आहे की तो निर्दोष आहे. ईश्वरामध्ये कुठलाच दोष नाहीये. ईश्वर हा सर्वगुण संपन्न आहे. बरोबर आहे ना. मग आपण जेव्हा भक्त म्हणून जातोय तर आपल्याला पण काय करायला पाहिजे ना, की अंतर्मुख राहायला पाहिजे, की मी सुद्धा माझ्याकडून काही चुकीचं होत नाहीये ना. तर ते आपण पाहायला पाहिजे. आपण मनामध्ये एक भाव ठेवायला पाहिजे की देवाचं माझ्या प्रत्येक कृतीकडे लक्ष आहे. हा भाव आपण मनामध्ये ठेवला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मला एक भजन आठवतं, म्हणजे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परमपूज्य भक्तराज महाराज त्यांचं एक भजन आहे. त्या भजनामध्ये त्याचे एक वाक्य आहे की लाख आंख से देख रहा है तुम्हें देखने वाला. म्हणजे देव तुम्हाला लाख डोळ्यांनी पाहतोय. मग आपण जर का तोच विचार घेऊन मनामध्ये गेलो ना, की देव माझ्याकडे पाहतोय, माझं वर्तन कसं असायला पाहिजे, आदर्श असायला पाहिजे. मग हा जर विचार प्रत्येकाने केला तर काय होईल, सगळ्यांचं वर्तन हे आदर्श असेल, चुकीचं असं काही घडणार नाही. दुसरं काय करायला पाहिजे, एक भक्त म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर आपल्या देवताचा अवमान हा आपल्याकडून कुठे होत नाहीये ना, हे पाहणं पण खूप आवश्यक आहे. मग आपण बघतो वारीमध्ये की वेगवेगळी प्रसादाची पाकिट असतात, किंवा बुक्का असतो, गोपीचंदन असतं. तर तिथे त्याच्या पुढ्यावरती ना विठ्ठलाचं चित्र असतं, वेष्टनावरती त्याच्या. आणि बरेच जण काय करतात की कळत न कळतपणे ते वस्तू वापरतात, प्रसाद खातात, आणि ते जे चित्र आहे ते तसंच खाली रस्त्यावर टाकून दिलं जातं. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण आलोय, तर कुठेतरी कळत न कळत त्याचा अवमान आपल्याकडूनच होतो. आणि अध्यात्माचा नियम आहे ना, की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती या एकत्रित असतात. त्या चित्रामध्ये पण ते तत्व आहेच आहे ना. तर मग जेव्हा आपण असं काही खरेदी करतोय, तर मग आपल्याकडून असं कुठला अवमान होत नाहीये ना, आपण कुठे इतस्ततः ते टाकत नाहीये ना. तर हा भाग आपल्याला पाहायचा आहे. एक भक्त म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, तर समजा आपल्याला कुठं असं पडताना आढळलं तर आपल्याला ते उचलायला पाहिजे. जर तुम्ही मगाशी म्हटलात की प्रशासन त्याच्या स्तरावर जाऊन सोयी करतच आहे. प्रशासन ठिकठिकाणी निर्माल्य कुंड्या पण ठेवतं, की ज्यामध्ये आपण ते टाकतात की इथे हे सगळं टाका म्हणून, त्या तिथे आपण ते टाकू शकतो, जेणेकरून इतस्ततः हे कुठेही पसरणार नाही. मागील काही वर्षांपासून वारीमध्ये एक नवीन असं एक चुकीचा प्रघात पडतोय. ते म्हणजे वारीमध्ये काही अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचं साहित्य वाटताना दिसतात, आणि मग भोळेबाबळे वारकरी असतील तर ते त्याला बळी पण पडतात. एक आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे ना, की हे करत असताना धर्मासाठी सदैव आपल्याला सज्ज राहायचंय. पांडुरंगाची मूर्ती जर आपण बघितली तर त्या पांडुरंगाच्या मूर्तीवर आपल्याला काठी पण तर दिसते. म्हणजे हे काय आहे, तर धर्म रक्षणासाठी आपल्याला सदैव सज्ज राहायचंय. असं जर कुठे धर्महानी होत असेल तर तिथे आपल्याला पण जाब विचारता यायला पाहिजे. कारण वारी जी आहे तर ती भागवत धर्माची, हिंदू धर्माची, तिथे पण आपल्याला सजग राहायला पाहिजे. कोणी न कळत असा अवमान करत असेल तर तिथे आपल्याला त्याविषयी आपल्याला जागृती निश्चितच आपण करू शकतो. अच्छा, आता जाता जाता आपण म्हणजे आता याच्या शेवटाकडे चालवले आहोत. आता बोलता बोलता मगाशी तुम्ही तुमच्या बोलण्यातून एक वाक्य कळलं की विठ्ठलाच्या ठिकाणी बुक्का असेल, गोपीचंदन असेल, तुळस असेल, यालाच विशेष महत्व आहे. म्हणजे या तीन गोष्टी आपण विठ्ठलासाठी का महत्वाच्या आहेत हे सांगून आपण याचा समारोपाकडे जाऊ. आता बुक्का जे आहे ना, तर ते वैराग्य भावाचं प्रतीक आहे. वारीला जे सगळे भक्त आलेले असतात तर कुठेतरी क्षणी किंवा तात्पुरतं का होईना पण त्यांनी त्यांच्या संसाराचा त्याग केलेला असतो तेवढ्या काळापुरता, आणि ते तिथे आलेले असतात. तो त्यांच्यातला जो वैराग्य भाव आहे ना, तो तसा जागृत राहायला पाहिजे. आणि तो जागृत राहावा यासाठीच ना विठ्ठलाला सुद्धा बुक्का लावला जातो, आणि ते जे भक्त आहेत ते स्वतःला सुद्धा बुक्का लावतात. कारण विठ्ठल हा कसा आहे ना, विठ्ठलामध्ये शिवतत्व सुद्धा आहे, तो शिवस्वरूप सुद्धा आहे. अच्छा, आता तुम्ही जे म्हटलात की गोपीचंदन आणि तुळस, गोपीचंदन जे आहे ना, तर ते म्हणजे श्री विष्णूला प्रिय आहे. बरोबर. आणि तुळस आहे तर ती श्रीकृष्णाला प्रिय आहे. तर म्हणून ना विठ्ठलाला गोपीचंदन आणि तुळस हे दोन्ही वाहतात. या माध्यमातून काय होतं ना, की विठ्ठलातलं जे संपूर्ण तत्व आहे
तर ते तत्व तिथे जागृत होतं आणि त्या जागृत झालेल्या तत्वाचा, ईश्वरी तत्वाचा आपल्याला लाभ होतो. अच्छा, हे त्यामागचं शास्त्र. ओके. तर नक्कीच सर, आपण आज तुम्ही इथं आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे आणि त्याच्या वारीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी आम्हा सर्वांना दिला. याबद्दल आपले आमच्या दर्शकांच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. आर्नूटच्या सर्व दर्शकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.